अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं। त्यावरून विरोधकांनी चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर जोरदार टीका केली आहे। आदर्श घोटाळ्यावरून भाजपनं अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते। मग तेच अशोक चव्हाण आता भाजपला कसे चालतात अशी विचारणा विरोधक करतायत। पाहूयात। चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर विरोधक संतप्त। आधी आरोप आता स्वागत, ठाकरेंचा हल्लाबोल। काँग्रेसला नव्हे चव्हाणांना व्यक्तिगत फटका बसणार, राऊतांचं भाकीत। अखेर काँग्रेसचा हात सोडून अशोक चव्हाण यांनी भाजपचं कमळ हातात घेतलं। अगदी कालपर्यंत महायुतीला पराभूत करण्यासाठी तत्पर असलेले चव्हाण महायुतीच्या गोटात जाऊन बसले। कट्टर काँग्रेसी असलेल्या चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। मोदींसह फडणवीसांनी चव्हाणांवर आदर्श घोटाळ्याचे जे आरोप केले होते याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून देत टोला लगावलाय। आता मला सांगा, कोणतरी माझ्या बरोबर जागा वाटपाची चर्चा करतोय, तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा, आणि उद्या उठून बघतोय अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढते त्याच पक्षात गेले। मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं, आम्ही नव्हते आरोप केले का अशोकरावांवरती, माझे तर सहकारी होते, शंकरराव आपल्यासोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता। पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि स्वतः मोदीजी म्हणाले की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला, मग त्यांचं एका क्लिपमध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं। राज्यात आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा आणि इतर घोटाळा प्रकरण उचलून धरत सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं। अनेकांना राजीनामा द्यावा लागला। आता तेच देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारांना आपल्यासोबत घेत असल्याचा आरोप होतोय। आदर्शवरून अशोक चव्हाणांवर आरोप करणाऱ्या फडणवीसांची व्हिडिओ क्लिप दमानिया यांनी ट्विट केली आहे। काय होतास तू, काय झालास तू म्हणत अंजली दमानिया यांनी फडणवीसांना डिवचलंय। काय भाजपला करायचंय, काय लोकसभा जिंकायची आहे का, फडणवीसांना खाली आणायचंय का, काय एक्झॅक्टली करायचंय का, या सगळ्या विरोधी पक्ष संपवायचा आहे। तर आत्ताच्या घटकेला जे दिसतंय ते 25 जर आमदार काँग्रेसचे यांच्यात गेले तर काँग्रेस पूर्णपणे नष्ट होईल। आदर्श घोटाळ्यावरनं फडणवीसांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी अशोक चव्हाणांवर आरोप केलेत। आदर्शची जमीन 1999च्या कारगिल युद्धातल्या वीरांना आणि युद्धाच्या विधवांना देण्यात आली होती, परंतु 40% नागरिकांना बेकायदेशीरपणे सदनिका मिळाल्याचा आरोप होता। या घोटाळ्यामध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त जयराज फाटक यांच्यासह 12 नागरी सेविकांचे नाव आहेत, ज्यांना अटक करण्यात आली होती। अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला होता। कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीमध्ये नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता। त्यामुळे 2010 मध्ये त्यांना मुख्यमंत्री पदही सोडावं लागलं होतं। तर चव्हाणांचा निर्णय काँग्रेससाठी नव्हे तर त्यांच्या व्यक्तिगत राजकीय भविष्यासाठी चुकीचा असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। उद्धव ठाकरे आणि चव्हाणांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता। काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर त्यांचा अभ्यास आणि त्यांची पकड होती, मान्य केलं पाहिजे। पण त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे हा काँग्रेससाठी धोक्याचा नसून त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे। काल संध्याकाळीच उद्धव ठाकरे आणि अशोकराव चव्हाण यांची चर्चाही झाली। काल त्यांचा फोन होता, दोघांनी चर्चा केली। उद्धवजींनी त्यांना सांगितलं आपण चुकीचा निर्णय घेतला। भाजपचं मिशन 2024 मध्ये अबकी बार 400 पार हा नारा दिला जातोय। हा नारा पूर्ण करण्यासाठीच महाराष्ट्रात भाजपसोबत मित्रपक्ष जोरदार कामाला लागलेत। पण भाजपला स्वतःवर विश्वास नाहीये, त्यामुळे दुसऱ्या पक्षातल्या नेते पळवण्याचं काम सुरू आहे, असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केलाय। कळत नाही की भारतीय जनता पक्ष 400 के पार म्हणतो आणि दुसऱ्याचे नेते पळवतात, म्हणजेच यांच्यावरच विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती देशामध्ये आहे। आदर्श घोटाळ्यावरून भाजपनं अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप केले होते। त्याच अशोक चव्हाणांना सन्मानानं पक्षात घेतलं। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी काय राजकीय भूकंप महाराष्ट्राला सोसावे लागणार आहेत हे येणारा काळच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।